नमस्कार मित्रांनो व महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींनो, तर महाराष्ट्र लाडक्या बहीण योजना ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली होती. जवळपास या योजनेचे 6-7 हप्ते लाभार्थी महिलांना मिळाले सुद्धा. तर लाभार्थी महिलांसाठी एक अजूनसुद्धा आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, महासंवाद याच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती महिला व बालविकासाचे स्पष्टीकरण याच्या माध्यमातून दिलेले आहे. आपण ते स्पष्टीकरण संपूर्ण बघणार आहोत. व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो व तसेच लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून जवळपास लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला जो लाभ होता तो आता शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबतची प्रसिद्धी होणाऱ्या बातम्या किंवा आर्टिकल किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा वास्तुस्थितीत धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केले आहे. म्हणजेच ही पूर्णपणे 100% अफवा ठरलेली आहे. कोणत्याही प्रकारची सक्ती करून तुमच्याकडून जे हप्ते मिळालेले आहेत ते हप्ते परत वापस घेण्यात येणार नाही आहेत, असं स्पष्टीकरण बालविकास महिला व विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी केलेलं आहे. व त्याचप्रमाणे या योजनेतील काही लाभार्थी महिला ज्या होत्या त्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरल्या असल्याने किंवा त्यांनी स्वइच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत, तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याचं जे स्वइच्छेने कळविण्यात येत आहे, अशाच महिलांना त्यांनी विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही. लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बाल विकास श्री यादव यांनी केलेले आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की कोणत्याही प्रकारची सक्ती किंवा तुमचे समजा जो तुम्ही अपात्र जर ठरले तर तुमचा हा लाभ परत वापस घेतला जाईल का? जो तुम्हाला महिन्याला 1500 रुपये लाभार्थी महिलांना मिळत होता, तो लाभार्थी महिलेचा 1500 रुपयाचा लाभ हे वापस घेतला जाणार नाही कोणत्याही प्रकारे, अशी माहिती आपल्याला महासंवादच्या माध्यमातून श्री यादव यांनी हे महिला व बालविकास सचिव श्री यादव यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. तर कोणत्याही प्रकारची काळजी न करता आता लाभार्थी महिलांना इथून पुढचे जे हप्ते आहेत ते लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये ते आता नियमित मिळणार आहेत, कोणत्याही प्रकारची काळजी न करता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.